Cancer Healer Center, a new beginning. माझी काही गॅरंटी नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका. जयंत पाटील यांच्या विधानानं भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीतील एका नेत्यामुळे जयंत पाटील अस्वस्थ. लवकरच वेगळा निर्णय घेतील, अजित दादांचे आमदार अमोल बिटकरींचा दावा. सुरेश धसांना समज द्या, पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी. भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप. निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडेंची टीका. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिटी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. सुरेश धसांचा आरोप. पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार. हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल. बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवतं ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. बीड हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार. पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा निर्णय. सूत्रांची माहिती. सरकारला मराठी माणसाच्या सणांविषयी इतका आकस का? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र सणांवर बंदी घालायची, ही कसली नीती? वरळी कोळीवाड्यात होळी सणावेळी लाऊडस्पीकर काढल्याचा आरोपांनंतर आदित्य ठाकरेंची टीका. सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. खोक्याला विमानानं महाराष्ट्रात आणणार. मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा ठपका. महापुरुषांचा अवमान केल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला दिलासा. 17 मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश. कोरटकरला कोर्टात व्हीसीद्वारे हजेरीची मुभा. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणात जलद गतीनं आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू. आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय. अॅडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग. ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती होती का? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल. लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचारपूर्वक लवकरच निर्णय घेतील. मंत्री आदिती तटकरेंचं विरोधकांना उत्तर. पंढरपूर मंदिरातील विठ्ठल मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सी लेपवरून वादाची चिन्ह. मूर्तीच्या चरणाची झीज झाल्यानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मंदिर समितीचा निर्णय. मात्र महासंघाकडून तीव्र विरोध. शक्तीपीठ महामार्गावरती सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत अंबादास दानवेंचा सवाल. तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, फडणवीसांचं उत्तर. Cancer Healer Center, a new beginning.